आपण रोज आपल्या आजूबाजूला पाहतो. एका बाजूला मस्त हिरवीगार जंगले आहेत, तर दुसऱ्या बाजूला धूर रोखणारे मोठे कारखाने. एका बाजूला हाताला मिळणारा रोजगार आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यातूनच निर्माण होणारं प्रदूषण. एका बाजूला ज्याला आपण विकास म्हणतो तो उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपलं पर्यावरण. पण इथेच ना एक खूप मोठा प्रश्न पडतो. आपल्याला खरंच या दोघांपैकी फक्त एकाचीच निवड करावी लागते का? म्हणजे विकास आणि निसर्ग हे खरंच एकमेकांचे कट्टर वैरी आहेत का? आजच्या या खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयाच्या मुळाशी जाणार आहोत ना, जो थेट आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्याशी जोडलेला आहे. आपला आजचा विषय आहे पर्यावरण विरुद्ध विकास. खरंच निवड करावी लागते का? आपण अत्यंत तटस्थपणे समजून घेणार आहोत की हे दोन्ही खरोखरच एकमेकांच्या विरोधात आहेत की तो फक्त आपला एक गैरसमज आहे. आता आज आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत ते अगदी थोडक्यात सांगतो. आपण 5 टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी विकासाची खरी व्याख्या काय आहे ते आपण पाहू. मग पर्यावरण म्हणजे फक्त झाडं नाहीत हे समजून घेऊ. तिसऱ्या टप्प्यात विकास विरुद्ध पर्यावरण हा खोटा संघर्ष आपण उलगडणार आहोत. त्यानंतर शाश्वत विकासाचे 6 एकदम प्रॅक्टिकल उपाय पाहू. आणि शेवटी खरा विकास नेमका काय टिकवतो यावर विचार करू. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला टप्पा विकासाची खरी व्याख्या. आता जेव्हा आपण विकास किंवा प्रगती हा शब्द ऐकतो तेव्हा सर्वात आधी आपल्या डोळ्यांसमोर नेमकं काय येतं? साहजिकच आहे, आपली प्रगतीची व्याख्या सहसा भौतिक गोष्टींवरच अवलंबून असते. म्हणजे बघा ना, विकास म्हटलं की आपल्याला आठवतात ते नवे चकचकीत रस्ते, नद्यांवर बांधलेले भले मोठे पूल, गगनचुंबी इमारती, वाढते उद्योगधंदे, नवीन तंत्रज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाताला मिळणारा रोजगार. आता या सर्व गोष्टी माणसाला जगण्यासाठी नक्कीच आवश्यक आहेत. या भौतिक सुखाशिवाय आपला आजचा आधुनिक समाज पुढे जाऊच शकत नाही, हे 100% खरं आहे. पण इथेच आपण थोडं थांबून स्वतःला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे. जर या सगळ्या विकासामुळे आपण श्वास घेत असलेली हवाच खराब झाली, पिण्याचं पाणी दूषित झालं आणि भविष्यात माणसाचं या पृथ्वीवर जगणंच कठीण होऊन बसलं, तर मग हा सगळा विकास नेमकं कोणासाठी चाललाय? म्हणजे जर जगण्याच्या मूलभूत गरजाच धोक्यात येत असतील तर त्या प्रगतीला काही अर्थ उरतो का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? म्हणूनच आपण वळतोय आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे. पर्यावरण फक्त झाडं नाहीत. आपल्याला ना पर्यावरणाची आपली संकल्पना थोडी मोठी करण्याची गरज आहे. कारण पर्यावरण म्हणजे केवळ झाडे लावणे एवढाच त्याचा मर्यादित अर्थ नक्कीच नाही. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे निसर्ग थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. पर्यावरण म्हणजे फक्त जंगल नाही, तर शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, सुपीक जमीन, संपूर्ण जैवविविधता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थेट आपलं आरोग्य. हे सगळे घटक एकमेकात इतके घट्ट गुंफलेले आहेत की त्यातूनच मानवी जीवनाचा खरा समतोल राखला जातो. आणि म्हणूनच इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पर्यावरणीय नुकसान ही काही फक्त निसर्गाची समस्या नाहीये, ती मुळात माणसाची समस्या आहे. जेव्हा पर्यावरणाचा समतोल बिघडतो ना, तेव्हा त्याची सर्वात पहिली आणि सर्वात मोठी किंमत सामान्य माणसालाच चुकवावी लागते. आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि साधं जगणंही एक मोठा संघर्ष बनून जातं. आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे. विकास विरुद्ध पर्यावरण, खोटा संघर्ष. अतिवेगाने होणाऱ्या या विस्ताराचा निसर्गावर काय परिणाम होतो आणि विकास विरुद्ध पर्यावरण हे युद्ध कसं दिशाभूल करणार आहे ते आता आपण नीट समजून घेऊया. आपल्यासमोर किती कठीण पर्याय आहेत हे यावरून अगदी स्पष्ट होतं. एका बाजूला आपण विकासाच्या नावाखाली प्रचंड जंगलतोड पाहतोय, पाण्याचे स्रोत आटताना पाहतोय, ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्णता वाढतीये आणि शहरांमध्ये वारंवार पूर येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला वाढत्या लोकसंख्येसाठी आपल्याला उद्योगांची आणि रोजगाराची नितांत गरज आहे, हेही आपण अजिबात नाकारू शकत नाही. खरं सांगायचं तर दोन्ही बाजू आपापल्या जागी अगदी बरोबर आहेत. आणि म्हणूनच खरा वाद विकास थांबवायचा की नाही यावर असायलाच नको. प्रगती तर आपल्याला हवीच आहे, पण मुख्य प्रश्न असा आहे की आपल्याला नक्की कसला विकास हवा आहे. विकासाची पद्धत आणि त्याचं स्वरूप नेमकं काय असावं यावर आता खऱ्या अर्थाने विचारमंथन होणं खूप गरजेचं आहे. एक सोपी कल्पना करा. एका शहरात समजा एक खूप मोठा औद्योगिक प्रकल्प येतो. अचानक हजारो लोकांना रोजगार मिळतो, शहरात पैसा खेळू लागतो. पण बरोबर 10 वर्षांनी तिथल्या पाण्याचे सगळे स्रोत संपतात, प्रदूषणाने भयंकर आजार वाढतात आणि लोकांचा आरोग्यावरचा खर्च थेट दुप्पट होतो. शेती आणि उत्पादन घटतं. आता तुम्हीच विचार करा, सुरुवातीला मिळालेला तो रोजगार हा खरोखरच आपला फायदा होता की भविष्याकडून आपण उधार घेतलेलं ते खूप मोठं नुकसान होतं? अल्पकालीन पैशासाठी दीर्घकालीन विनाश ओढवून घेणं हे खरंच योग्य आहे का? कारण बघा, खरी प्रगती तीच असते जी काळाच्या कसोटीवर टिकून राहते.
खरा विकास म्हणजे असा विकास जो आज आपल्या गरजा पूर्ण करतोच, पण त्याचबरोबर उद्यासाठीही तो शाश्वत आणि टिकाऊ असतो. भविष्यातल्या पिढ्यांची साधनसंपत्ती न हिरावून घेता केलेली प्रगतीच खऱ्या अर्थाने यशस्वी मानली जाते. मग यावर उपाय काय? तर आपला चौथा टप्पा, शाश्वत विकासाचे 6 उपाय. केवळ समस्या मांडून चालणार नाही, तर आपण आर्थिक वाढ आणि निरोगी निसर्ग या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा साध्य करू शकतो याचे प्रॅक्टिकल मार्ग आपण शोधलेच पाहिजेत. शाश्वत विकास म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट हीच यावरची खरी मात्रा आहे आणि हाच उपाय आपल्या संपूर्ण चर्चेचा मुख्य आधार आहे. याचा अगदी सरळ आणि सोपा अर्थ असा की आपल्या आजच्या सर्व गरजा नक्की पूर्ण करा, पण उद्याचं कुठलंही नुकसान न करता. हा एक असा परफेक्ट बॅलन्स आहे जो आजच्या मागण्या आणि भविष्याचं जतन या दोन्हीच संतुलन राखतो. चला, या दिशेने टाकता येतील अशा पहिल्या 3 महत्त्वाच्या पावलांवर एक नजर टाकूया. पहिलं म्हणजे कोणताही मोठा प्रकल्प आणण्यापूर्वी पाणी, हवा, स्थानिक लोक आणि जैवविविधता यांवर त्याचा काय परिणाम होईल याचा अत्यंत कठोर आणि प्रामाणिक अभ्यास झालाच पाहिजे. दुसरं म्हणजे ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच हिरवी पायाभूत सुविधा निर्माण करणे, जसं की जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक वापरणे आणि ऊर्जा वाचवणाऱ्या इमारती बांधणे. आणि तिसरं, ज्या स्थानिक लोकांवर या प्रकल्पांचा थेट परिणाम होणार आहे त्यांचा आवाज ऐकणे आणि त्यांना मुख्य निर्णयात सामावून घेणे. आता उर्वरित उपायांकडे वळूया, जे आपल्याला दाखवून देतात की ही जबाबदारी फक्त सरकारची नाही, तर आपल्या सर्वांची आहे. चौथं पाऊल म्हणजे उद्योगांनी फक्त स्वतःचा नफा न पाहता संसाधनांचे व्यवस्थापन, पुनर्वापर आणि प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी घेणं. आणि 5वं व सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे एक नागरिक म्हणून आपली स्वतःची भूमिका. आपण पाणी वाचवलं पाहिजे, स्थानिक पर्यावरणाचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि प्रत्येक गोष्टीचा अगदी जबाबदारीनं वापर केला पाहिजे. मोठे उद्योग आणि सामान्य नागरिक या दोघांनी एकत्र काम करण्याचीच हीच खरी वेळ आहे. आता आपण वळतोय आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे. खरा विकास काय टिकवतो, निसर्ग आणि प्रगती यांचा ताळमेळ साधण्याचं आपलं अंतिम ध्येय नेमकं काय असलं पाहिजे ते आता पाहूया. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या संपूर्ण कथेत विकास आणि पर्यावरण हे एकमेकांचे शत्रू कधीच नव्हते. आपले खरे विरोधक आहेत. ते म्हणजे आपले चुकीचे नियोजन, दूरदृष्टीचा अभाव आणि फक्त आजचा विचार करणारी आपली अल्पकालीन मानसिकता. जर आपलं प्लॅनिंग योग्य असेल ना, तर हे दोन्ही एकत्र मजेत नांदू शकतात. आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचं मुख्य सार हेच आहे. प्रगतीचा अर्थ आपण किती मोठे पूल किंवा भल्या मोठ्या इमारती बांधतो यात अजिबात नाहीये. खरा आर्थिक आणि संरचनात्मक विजय तोच आहे जो वर्षानुवर्षे टिकून राहतो. खरा प्रश्न आपण काय बांधतो हा नाहीये, तर आपण काय टिकवून ठेवतो हा आहे. जाता जाता एका अत्यंत खोल आणि महत्त्वाच्या विचारासोबत मी तुम्हाला सोडून जातोय. नेहमी लक्षात ठेवा, ही पृथ्वी आपल्याला आपल्या पूर्वजांकडून वारसा म्हणून मिळालेली नाही, तर ती आपण आपल्या पुढच्या पिढीकडून उसनी घेतलेली एक खूप मोठी जबाबदारी आहे. आपण या ग्रहाचे मालक नाहीत, तर केवळ रक्षक आहोत हे आपण कायम स्मरणात ठेवलं पाहिजे. आता खऱ्या अर्थाने विचार करण्याची वेळ आली आहे. या सर्व माहितीच्या आधारे आपण काय ठरवायला हवं? रोजगार अधिक महत्त्वाचा आहे की आपलं पर्यावरण? की या दोन्ही गोष्टी सोडून न देता आपल्याला एक नवा संतुलित मार्ग शोधण्याची गरज आहे?